मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ जीवाला समजावत असतो, आपण एकमेकांना समजून घ्यायला हवं. अरे, स्पर्धेच्या रिंगणात सुद्धा आपण नात्यालाच महत्त्व द्यायचो, आजही आपण असंच करूयात असं म्हणून आता लगेचच पार्थ हा हात पुढे करतो. तर जीवा हा पार्थकडे आता पाहतच राहतो. तेव्हा जीवा आता हातावर हात ठेवणार असतो, तेवढ्यातच काव्या तेथे येते. तर जीवाची नजर काव्यावर पडते. तेव्हा तो खूपच रागात काव्याकडे पाहतो, आपली मूठ अशीच आवळून घेतो आणि लगेचच रागात तिच्याकडे पाहत तेथून जातो. तेव्हा पार्थला आता याबद्दल खूप वाईट वाटतं. मग तो काव्यानं जीवाकडे पाहतच राहतो. त्यानंतर आता जीवा तेथून गेल्यावर युग लगेचच म्हणतो, पार्थ दादा असा काय आहे रे हा? अरे, तू एवढं चांगलं बोललास त्याच्याबरोबर, तरीही हा असा अचानक निघून गेला, हे काय आहे नक्की? मग आता पार्थ लगेचच म्हणतो की आजकाल ना मला कळतच नाहीये याला कशाचा अन कुणाचा राग येतोय. हे ऐकून मात्र काव्याला आता धक्काच बसतो. त्यानंतर काव्या आता काहीच न बोलता लगेचच तेथून आंघोळीसाठी निघून जाते. युग सुद्धा आता तेथून लगेचच जातो. मग पार्थ मात्र बिचारा एकटाच विचारात असतो. तर आता दुसरीकडे जीवा हा रूममध्ये येतो. तेथे आल्यानंतर तो आता कपडे चेंज करणार असतो. कपाट उघडून पाहतो तर तेथे सर्व कपडे अगदी व्यवस्थित नंदिनीने ठेवलेली असतात. म्हणून जीवाला अजूनच राग येतो आणि तो रागातच म्हणतो, या नंदिनीला हजारदा मी सांगितले की माझ्या कपड्यांना हात लावू नको, माझ्या कपाटाला हात लावू नको, परंतु ऐकेल ती कोण ना? असं म्हणून तो भडकतो आणि कपाटातून एक कुर्ता काढत लगेचच तो कुर्ता घालू लागतो. तेव्हा त्याला तो व्यवस्थित कुर्ता घालता येत नाही. मग आता तो कसाबसा तो घालण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच नंदिनी आता तेथे येते, जीवावर हसते आणि म्हणते, अरे बापरे, हे असं काय, तुम्ही कसे अडकलात या कुर्त्यामध्ये? मग आता लगेचच जीवा रागात म्हणतो, तुझ्यामुळे अडकलो. मग आता लगेचच मी काही मदत करू का असं नंदिनी विचारते. मग आता जीवा म्हणतो, नको, त्याची गरज नाही. तेव्हा ती आता पुन्हा पुन्हा मदत करण्याचा प्रयत्न करते, पण तो म्हणतो, एक मिनिट, नाही म्हटलं ना एकदा नाहीच. मग आता तो कसाबसा लगेचच तो कुर्ता घालतो आणि रागातच तिच्याकडे पाहतो. तेव्हा नंदिनी म्हणते, काय झालं, मी फक्त आपली मदत करत होते. मग आता तो म्हणतो, काही गरज नाही आहे तुझ्या मदतीची मला. आता हे बघ, काय करून ठेवलंस, बटन तोडून ठेवलंस, असं म्हणून तो अजून चिडतो. ती आता डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, द्या मी शिवून देते. मग आता तो म्हणतो, गरज नाही आहे काही, मी तुझ्याकडे मदत मागितली आहे का? नाही ना? मग गप्प बस जरा, ही सारखी आपली पुढे पुढे करत बसतेस तू. मग आता नंदिनी हसतच म्हणते की आम्ही आमच्या आनंद निवासमध्ये हेच सांगत असतो की. तेव्हा ती पुढे आता सांगू लागते. तर जीवा म्हणतो, बस झालं, बस झालं, सतत आपली फुकटची मदत, मला नको आहे तुझी मदत. हा माझा ऑर्डरॉप, मी तुला सांगितलं होतं ना की याला अजिबात हात लावायचं नाही म्हणून, मग का असं आवरून ठेवलंय? मग आता ती म्हणते, कारण आज सण आहे, गुढीपाडवा आहे, सणासुदीला असा पसारा बरा नाही दिसत आणि लक्ष्मी नाराज होते असं म्हणतात. तेव्हा आता जीवा विचारतो, काय, कोणत्या पुस्तकामध्ये वाचलं आहेस तू? मग आता ती म्हणते की तशी मी बरीच पुस्तकं वाचली आहेत. तेव्हा तो आता विचारतो, खरंच तू सिरियसली सांगतेयस? हेच आता मानिनी जीवाला आवाज देते. मग आता तो म्हणतो, हे बघ, तुझ्याशी वाद घालत बसलो आणि आईची हाक आली, आता सुईधागा कुठे आहे काय माहीत, असं म्हणून तो आता सुईधागा शोधत असतो. तेव्हा नंदिनी आता त्याच्यावर हसते. मग आता तो विचारतो, काय झालं, आता सुईधागा कुठे आहे हे शोधून नाही देणार का तू? मग आता तुम्हाला मदत नको आहे ना माझी? मग जीवा रागातच तिच्याकडे पाहतो. तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे, देते सुईधागा शोधून आणि बटनसुद्धा लावून देते. मग आता तो म्हणतो, काही गरज नाही, आता फक्त सुईधागा शोधून दे म्हणजे बस झालं. तेव्हा ती आता लगेचच सुईधागा शोधते आणि त्याला म्हणते की बटन द्या ना आता. तेव्हा तो आता तिच्याकडे बटन देतो आणि मग ती म्हणते, हळूच लावते. मग जीवा आपली नजर दुसरीकडे करतो. मग नंदिनी आता त्याच्या कुर्त्याचं बटन व्यवस्थित लावून देते. तर दुसरीकडे आता काव्या ही नवीन साडी नेसते, त्याचबरोबर खूप छान अशी तयार होते. तेव्हा ती स्वतःला आरशात निहाळते आणि म्हणते, मागच्या गुढीपाडव्याला मी अशीच छान तयार झाले होते. तर साडीसुद्धा नेसली होती आणि जीवाने हट्टाने खूप सेल्फीज पाठवायला सांगितले होते. मी ते सेल्फीज पाठवलेसुद्धा होते, परंतु हा लगेचच काही वेळानंतर घराबाहेर गजरा घेऊन आला होता. तेव्हा ती आता म्हणते, पण आता सगळं चित्रच पालटून गेलं, एका वर्षात सगळं काही बदलून गेलं, आता मी कुणाला सेल्फीज पाठवू, कोण देईल मला गजरा,
असं म्हणून ती खूपच नाराज होते. तेवढ्यातच पार्थ आता लगेचच तेथे येतो आणि तिच्यासमोर गजरा धरतो. तेव्हा ती आता त्याच्याकडे पाहतच राहते आणि रागात विचारते, काय आहे हे? मग आता पार्थ हसतच म्हणतो, गजरा. मग आता ती विचारते, कोणासाठी? मग पार्थ म्हणतो, कोणासाठी असणार, आता तुमच्यासाठीच आहे ना. तेव्हा आता काव्या खूपच जोरात ओरडते, तुमची हिंमत कशी झाली माझ्यासाठी गजरा आणण्याची, आणि माझ्यासाठी गजरा आणावा हा विषय आलाच कसा तुमच्या डोक्यात? तेव्हा आता लगेचच पार्थ म्हणतो, अहो ऐकून तर घ्या. मग आता काव्या रागातच म्हणते, मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये, मी एकदा सांगितलंय ना, आता इथून पुढे काहीही बोलू नका, असं म्हणून ती त्याच्यावर खूपच भडकते. मग आता त्यानंतर ती लगेचच विचारते, गजरा देण्यामागचं फिलिंग माहीत आहे का तुम्हाला? तेव्हा तो म्हणतो, हो माहीत आहे ना, एकतर मैत्रीत देतात किंवा मग प्रेमात देतात. तेव्हा काव्या म्हणते, एक्झॅक्टली, कारण आपल्यात मैत्री तर नाहीच आहे आणि प्रेमाचा विषय तर अगदी लांबच राहिला. मी शेवटचं सांगते तुम्हाला, मी तुमची बायको नाहीये, मला गजरा वगैरे देण्याची गरजच नाहीये. मग आता लगेचच ती तो गजरा हातातून त्याच्या घेते आणि फेकून देणार असते. तेव्हा तो म्हणतो, आईने दिलाय तुम्हाला? मग आता काव्या एकदमच गप्प राहते. तेव्हा आता लगेचच पार्थ म्हणतो, तुमच्यासाठी आईने माझ्याकडे तो गजरा दिलाय. तुम्हाला काय वाटलं मी आणलाय का गजरा? मी आणेनच का तुम्हाला गजरा? असं म्हणून तो तिला आता जाब विचारू लागतो. तेव्हा काव्य म्हणते, गप्प बसा हा. मग आता तो म्हणतो, ऑफिसमधून मी तुम्हाला फाईल आणेल फाडायला, परंतु गजरा अजिबातच नाही. तुम्ही आंघोळीला गेला होतात ना, म्हणून आईने दिला माझ्याकडे. तेव्हा आता रागातच काव्य विचारते, अगोदर का नाही सांगितलं मग? तेव्हा तो पटकन बोलून जातो की तुम्ही बोलून तरी कुठे देता अगोदर. मग आता काव्य पुन्हा एकदा त्याच्यावर ओरडते. तेव्हा तो आता लगेचच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा असं काव्याला म्हणतो आणि तिचं तोंडच गप्प करून टाकतो. त्यानंतर तो म्हणतो की गजरा माळा आणि बाहेर या मग, असं म्हणून तो आता लगेचच तेथून जातो. तेव्हा काव्या तो गजरा तेथेच ठेवून देते. मग आता लगेचच काव्या नंतर आरशात पाहते आणि त्या गजऱ्याकडे सुद्धा. तेव्हा तो गजरा लगेचच आता ती हातात घेते आणि खूप प्रेमाने त्या गजऱ्याकडे पाहते. तिला आता जीवाची आठवण येत असते. तेवढ्यातच पार्थ आता लगेच दरवाजाजवळ येऊन उभा राहतो आणि काव्याकडे पाहून गालातच हसतो आणि म्हणतो की मैत्री होण्यासाठी थोडंफार खोटं तरी बोलावं लागतं, कारण मी जर म्हटलं असतं की मी हा गजरा घेऊन आलो आहे तर यांनी कधीच घेतला नसता, पण आईचं नाव सांगितलं म्हटल्यावर यांनी गजरा तरी घेतलाय. तो हसतच सारखा सारखा तिच्याकडे पाहत राहतो. मग त्यानंतर काव्या आता लगेच आपल्या केसांमध्ये गजरा माळते आणि स्वतःलाच आरशामध्ये निहाळत असते. आता दुसरीकडे जीवा हा नंदिनीकडे पाहत सुद्धा नसतो, आपला तोंड दुसरीकडे करून उभा असतो. तर नंदिनी आता अगदी प्रेमानेच जीवाचं जे बटन तुटलेलं असतं ते व्यवस्थित लावून देत असते. इकडे आता काव्याने गजरा ऑलरेडी माळलेला असतो. तेव्हा पार्थ आता लगेचच दरवाजा ठोठावतो आणि आतमध्ये येतो. तर काव्या रागातच त्याच्याकडे पाहते. मग आता तो म्हणतो, मी तर गजरा माळला, तुमच्यावर रागच नाही तर गजरासुद्धा शोभून दिसतो हां. मग काव्य अजूनच रागात त्याच्याकडे पाहते. तेव्हा तो म्हणतो, श्रीखंड बनवायचं चॅलेंज घेतलंय का तुम्ही? मी ऐकलंय बाहेर असं, लवकर तयारी करा, ऑल द बेस्ट, असं म्हणून तो आता एकदा काव्याला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणतो. तर काव्य अजूनच रागात त्याच्याकडे पाहत. आता तो तिच्याकडे हसतच पाहतो आणि लगेचच तेथून जातो. तेव्हा काव्य आता मनात विचार करते की आज गुढीपाडवा आहे, आज सणाच्या दिवशी तरी जीवा माझ्यावर अजिबात चिडणार नाही, मी निदान त्याला विश तरी करून येते, असं म्हणून ती आता जीवाच्या रूमकडे निघालेली असते. तर आता इकडे नंदिनी अजूनही ते बटन व्यवस्थित लावून देत. त्यानंतर ते बटन लावून होतं, तर आता त्याचा धागा तोडायचा असतो म्हणून नंदिनी आता तोंडाने तोडणार असते आणि अगदी त्याच्याजवळ जाते. तर आता तो लगेच हातावर हात ठेवत नाही असं म्हणतो. दोघे आता एकमेकांच्या जवळ असतात. तेवढ्यातच काव्या तेथे येते आणि त्या दोघांना असं पाहते. त्यामुळे तिलाही आता खूपच राग येतो आणि ती लगेचच तेथून जाते. तर जीवा आता स्वतः त्या बटनाचा धागा तोडतो आणि लगेचच तेथून जातो. तेव्हा नंदिनी एकदम गप्पच राहते. ती कुणाबरोबर काहीही बोलत नाही आणि फक्त जीवाचाच विचार करते, कारण जीवा अजूनही किती हिडीस करतोय समजत असतं. त्यामुळेच ती थोडी नाराज होते. तर आता इकडे काव्या ही एकदम वैतागूनच
जीवाच्या रूमच्या तेथून निघालेली असते. ती आता लगेचच तो गजरा काढते आणि फेकून देते तेथे जिन्यावरच. मग आता नंतर ती तडक येऊन डायरेक्ट किचनमध्येच जाते. किचनमध्ये गेल्यानंतर आता तेथे रम्या काहीतरी जेवण बनवत असते. तेव्हा आता लगेचच काव्या ही खूप चिडलेली आहे रम्याला समजतं. मग आता रम्या ही मनातच विचार करते की खरं तर या घरची थोरली सून आणि पार्थची बायको म्हणून मीच हा नैवेद्य करायला हवा होता, पण ही दीडशहाणी आली ना मध्येच खंड करायला. तर काव्य आता काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असते. मग आता रम्या ही तिच्याकडे हळूच पाहत मनातच विचार करते, आता बस शोधत, तुला काय शोधायचंय ते बावळट कुठली. या घरात कुठे काय ठेवलंय ते मामीनंतर फक्त आणि फक्त मलाच माहीत आहे. आणि खरं तर आईने ना मस्तच असं उकसवलं हिला. आता आईने जे फटके मारले आहेत ना तिथे तिथे तूप लावून गोड बोलण्याचं काम फक्त माझंच, असं म्हणून आता ती लगेचच काव्याला विचारते, काही मदत हवी आहे का तुला. मग काव्या रागातच म्हणते, नको, काही गरज नाही आहे, माझं मी बघेन. मग आता लगेचच रम्या म्हणते, माझ्या आईवरचा राग माझ्यावर का काढतीयस ग तू काव्या. मी आणि माझी आई ना खूप वेगळे आहोत. आता उगीच तिच्यामुळे माझ्यावर ना तू चिडचिड करू नकोस, कारण या घरामध्ये जे माझ्या बाबतीत घडलं ना तेच तुझ्या बाबतीत घडलंय आणि म्हणून मला तुझ्याबद्दल आपुलकी वाटते, काळजी वाटते. जर तुला काही मदत लागली ना तर मला सांग, मी आहेच. तेव्हा काव्य आता गुपचूपच ड्रायफ्रुट्स असं म्हणते. मग आता लगेचच काव्या म्हणते की हो हो आणते हा मी ड्रायफ्रुट्स, असं म्हणून ती लगेच बदाम आणि काजू देते. तेव्हा काव्य म्हणते जायफळ सुद्धा घेऊन ये. तेव्हा आता लगेचच श्रीखंडामध्ये जायफळ घालू नको हा, पार्थला वेलचीची पूड आवडते त्यामध्ये, असं आता लगेचच रम्या म्हणते. मग आता काव्या जरा रागातच म्हणते, पण जीवाला श्रीखंडामध्ये जायफळ घातलेलं आवडतं ना. मग आता काव्याने असं म्हटल्याबरोबरच रम्या लगेचच तिच्याकडे पाहत काय असं विचारते. मग आता काव्या अजूनच रागात म्हणते की जीवा, नंदिनीताई, मानिनी काकू, विक्रम काका या सगळ्यांना आवडतं जायफळ घातलेलं श्रीखंडामध्ये, असं म्हणून ती आता लगेचच विषय टाळते. त्यानंतर आता लगेचच रम्या हसते आणि म्हणते, हे बरं आहे हा, म्हणजे तुला घरातील सर्वांच्या आवडीनिवडी लगेचच माहीत झाल्या, म्हणजे मामा, मामी, त्याचबरोबर जीवा. रम्या काय बडबड करते याकडे काव्याचं अजिबातच लक्ष नसतं. काव्याला आता सारखं सारखं तेच प्रसंग आठवतात की नंदिनीताई जीवाच्या कुडत्याचं बटन लावून देत होती. तेव्हा आता लगेचच तिला त्या गोष्टीचा खूप त्रास होऊ लागतो आणि तिचे डोळे भरून येतात. मग आता रम्या ही काव्याकडे पाहते आणि मनात विचार करते, नक्कीच काहीतरी झुवेल आहे, मला तर कळतच नाही काव्याला अशी मध्ये मध्ये तंद्री का लागते, तिचे डोळे असे भरून का येतात, हे लग्न मान्य नाहीये म्हणून असेल का. मग आता लगेचच काव्याला पुन्हा एकदा ते प्रसंग आठवतात की जीवा नंदिनी एकमेकांकडे पाहत होते आणि ते आठवून तिला त्रास होऊ लागतो. त्यानंतर रम्या मनातच तिच्याकडे पाहत पुन्हा विचार करते, नाही नाही, काहीतरी मोठं कारण असणार आहे आणि ते ना आता मला शोधलंच पाहिजे, कारण आई जे म्हणाली होती ना तिची दुखरी नस हे लग्न नाही, काहीतरी वेगळीच आहे. तेव्हा काव्य आता अगदी तिच्या स्तंद्रीत असते. मग आता लगेचच रम्या विचारते, साखर घालू ना ग. मग आता काव्या तिच्याकडे न पाहता किंवा त्या श्रीखंडाकडे न पाहता आपली समोर अशी पाहत असते. मग रम्या म्हणते, घालू का साखर. तेव्हा काव्या हो असं पुन्हा म्हणते. मग आता नुसतं साखर घेण्याचं नाटक, श्रीखंडामध्ये टाकण्याचं नाटक करत रम्या आता पुन्हा एकदा त्या साखरेच्याच डब्यामध्ये साखर टाकते आणि श्रीखंडामध्ये टाकतच नाही आणि गालातच हसत पुन्हा एकदा काव्याला विचारते, अजून एक चमचा टाकू. मग आता काव्या हो असं म्हणते. त्यानंतर लगेचच आता रम्या म्हणते, अहो मॅडम, कुठे तंद्री लागली तुम्हाला, तुम्ही घातलेली साखर ती सर्व फेटून फेटून अगदी विरघळून गेली सुद्धा. तेव्हा काव्या त्या श्रीखंडाकडे पाहतच राहते. त्याच नंदिनी सुद्धा तेथे येते आणि काव्याकडे पाहत तिला म्हणते, काही लागलं तर सांग, मला मदत हवी आहे का काही, मी इथेच आहे. मग आता काव्या ते श्रीखंड तसंच ठेवते आणि मग रागातच नंदिनीला म्हणते की झालंय माझं सगळं, असं म्हणून ती रागातच बाहेर जाते. तर इकडे पार्थ आणि युग हे दोघेही गुढी उभारतात. अगदी छान प्रकारे त्यांनी गुढी उभारलेली असते. तो आता युगला विचारतो की कलश नाही घेऊन आलास. मग तेवढ्यातच जीवा तेथे कलश घेऊन येतो आणि पार्थकडे देत असतो. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही तूच पुढे जा, तुझाही हात लागू दे ना जरा गुढीला. जीवा हा स्वतः गुढीला कलश लावतो. तेवढ्यातच घरातील सर्वजण आता तेथे येतात आणि तेथे आल्यानंतर मानिनी म्हणते, वा वा, खूप छान गुढी उभारली आहे हा, अगदी मस्त
अशी सजवली सुद्धा आहे असं म्हणून ती पार्थचं युगचं कौतुक करते. तेव्हा आता लगेचच जीवा आणि काव्या हे दोघेही हळूच एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर आता मानिनी म्हणते चला पार्थ आणि काव्या पुढे या गुढीची पूजा करा. मग आता कशीबशी काव्या ही पार्थ बरोबर पुढे जाण्यासाठी तयार होते, कारण नंदिनी तिला म्हणते की जा पुढे. मग आता लगेचच काव्या आणि पार्थ हे दोघेही पुढे जातात. तर आता काव्या ही छान प्रकारे अगदी गुढीची पूजा करते, तर जीवा हा तिच्याकडे पाहतच राहतो. तर रम्या आणि वसू या दोघीही आता एकमेकींकडे पाहत असतात आणि गालातच हसत असतात. तर रम्याला मात्र काव्याचा जरा रागच आलेला असतो, कारण ती पार्थ बरोबर तेथे समोर पूजेसाठी असते आणि मनातच विचार करते की खरं तर हा माझा हक्क आहे, परंतु ही बावळट काव्या आता पार्थ बरोबर पूजा करतीये म्हटल्यानंतर तिला खरंच काव्याचा खूप राग येतो. मग आता त्या दोघांची पूजा करून झाल्यानंतर ते दोघेही लगेच मागे जातात. काव्या लगेचच पूजेचं ताट नंदिनीकडे देते. नंदिनी पुढे गुढीची पूजा करते. त्याचबरोबर जीवासुद्धा आता तिच्याबरोबर तेथे येतो, पण तो आता हळूच मागे काव्याकडे पाहत असतो. तर काव्याची नजरसुद्धा जीवाकडे असते आणि असं नंदिनी ताईबरोबर जीवाला पाहून काव्याला सुद्धा आता त्रासच होऊ लागतो. त्यानंतर आता घरातील सर्वजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा आता लगेचच इथून हा नंदिनीला म्हणत असतो की सुनबाई जरा पटापट हात हलवा. तेव्हा नंदिनी आता त्याच्याकडे पाहून हसते. मग आता मानिनी म्हणते हो हो मिथून भाऊजी, अहो तुम्हालाही मिळणार आहे, श्रीखंड मिळणार आहे, थोडा धीर धरा फक्त. मग आता मिथून म्हणतो वहिनी मला सांगा मी कसा धीर धरू, माणूस शिजेपर्यंत वाढ धरू शकतं पण असं निवेपर्यंत नाही. तसंच काहीच झालंय मला. आपल्या सुनबाईने एवढे प्रेमाने श्रीखंड पुरी केली, प्रत्येक वाटी अशी हळुवार उचलतात आणि हळुवारपणे असं त्याच्यामध्ये श्रीखंड टाकतात. आता मला सांगा मग मी कसा धीर धरू. तर आता मिथूनची बडबड मात्र आपली सुरूच असते. तर जीवा काव्या हळूच एकमेकांकडे पाहत असतात. इकडे मिथून आता म्हणत असतो की कधी एकदा श्रीखंड पुरी माझ्या ताटात पडेल, त्या दोघांची मैत्री होईल आणि त्या मैत्रीचं रूपांतर घासात होईल असं मला झालंय. मग आता लगेचच सर्वजण त्याच्यावर हसत असतात. तेव्हा मंजू आता खूपच रागात म्हणत असते की तुम्ही गप्प बसा हो. मग आता मिथून म्हणतो हो बसतो ना गप्प. मग आता विक्रम म्हणतो मंजू अगं सारखी सारखी काय ग चिडते त्याच्यावर, अगं एखाद्या माणसाचा काहीतरी विकनेस असतो अगं, त्याबद्दल तो प्रचंड हळवा देखील असतो. तेव्हा वसू आता मंजूला लगेचच इशारा करून गप्प करत असते. त्यानंतर आता विक्रम म्हणतो एरवी काय बाजारामध्ये नेहमी श्रीखंड हे मिळतच असतं, पण आमच्या लहानपणी त्या सणाला तो गोड पदार्थ हा घरी बनलाच पाहिजे. काय वसुताई हो की नाही. म्हणजे कसं असतं ना, होळीच्या दिवशी पुरणपोळी आणि गणपतीला मोदक आणि नारळी पौर्णिमेला नारळाच्या वड्या ह्या घरी झाल्याच पाहिजेत. आणि तसं गुढीपाडवा आणि श्रीखंडपुरीचं नातं काय खूप जुनं आहे. मग आता लगेचच नंदिनी म्हणते एकदम बरोबर बोलताय बाबा तुम्ही, कारण श्रीखंड आणि पुरीचं कॉम्बिनेशन अगदी जबरदस्त आहे आणि त्यात आजचं श्रीखंड तर खूप स्पेशल आहे असं म्हणून आता काव्याने बनवल्याचं ती सर्वांना सांगते. मग आता स्पेशल म्हणजे नक्की लगेचच विक्रम विचारतो. तेव्हा नंदिनी म्हणते काही नाही, वसू आत्यांनी ना काव्याला चॅलेंज दिलं होतं, त्यामुळे सणाचा खास बेत म्हणून आज श्रीखंड केला आहे असं ती कौतुक करत सर्वांना सांगते. तेव्हा आता जीवा श्रीखंड खाणार असतो, परंतु काव्याने बनवले म्हटल्यानंतर तो चमचा तसाच खाली ठेवतो. तर काव्या त्याच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर आता लगेचच सर्वजण तिचं कौतुक करू लागतात. मानिनी विक्रम हे थकतच नसतात काव्याचं कौतुक करता करता, त्याचबरोबर नंदिनी सुद्धा. मग त्यानंतर जायफळ, वेलची, त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स कसे व्यवस्थित छान दिसत आहेत ना श्रीखंडामध्ये असं लगेचच मानिनी म्हणते. तेव्हा वसू म्हणते अगं दिसतं तसं नसतं ना मानिनी, आणि म्हणून तर अगदी जग फसतं. तेव्हा वसूचा टोमणा ऐकल्यानंतर सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. तर काव्याला अजूनच राग येतो आणि अगोदर सगळ्यांनी खाऊन बघा आणि मगच कौतुक करा. तेव्हा आता सर्वजण वसू आत्याकडे अगदी रागातच पाहू लागतात. त्यानंतर वसू आत्या म्हणते की कसं आहे ना, कडू स्वभावाच्या माणसाने केलेलं श्रीखंड, एखादा गोड पदार्थ कडूच असेल तर
तेव्हा आता लगेचच काव्या ही रागात वसूकडे पाहते, तर घरातील सर्वजण सुद्धा आता रागात तिच्याकडे पाहू लागतात, कारण वसू सारखी सारखी काव्याला उचकवत असते. मग आता काव्या काहीतरी वसूला पुन्हा बोलणार असते, तर नंदिनी लगेच तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि काही बोलू नकोस असं म्हणते आणि तिला गप्प राहायला सांगते. मग आता घरातील सर्वजण नुसते एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण वसूने सर्वांचाच मूड आता खराब केलेला असतो. तेव्हा आता नंदिनी रागातच वसूकडे पाहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये वसू ही रागातच काव्याला म्हणते, हिला ना कडुनिंबाची पानं खायला घालायला पाहिजेत. तेव्हा काव्या रागातच तिच्याकडे पाहते. मग ती ताडकन उठते, तर पार्थ विचारतो, काव्या काय चाललंय? मग आता लगेचच काव्या ही कडुनिंबाची पानं खाऊ लागते. तेव्हा आता सर्वजण तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु काव्या शांतच राहत नाही. ती खूप अशी कडुनिंबाची पानं खाते. तर आता दुसरीकडे रम्या ही कलश असा गुढीवरचा असतो ना, तो लगेचच असा बाजूला करून ठेवते, जेणेकरून तिला आता हात लावल्याबरोबरच तो कलश डोक्यात पडेल या विचाराने. मग आता सर्वजण तेथे गुढीजवळ असतात. तेव्हा आता तिला असं वाटत असतं की नंदिनी किंवा काव्याच्या डोक्यामध्ये तो कलश पडेल, परंतु आता जेव्हा तो कलश आता पडणार असतो ना, तेवढ्यातच नंदिनी तो कलश पकडते. त्याचा आता प्लॅन हा पूर्णपणे फसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.